वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड तुरुंगात मारहाण. महादेव गीते आणि सहकार्याकडून मारहाण झाल्याची भाजप आमदार सुरेश धसांची माहिती. बीड कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं. गित्तेची संभाजीनगरमधील हरसूळ कारागृहात रवानगी. बीड कारागृहातील 2 कैद्यांमधील हाणामारीनंतर खबरदारीचा उपाय. बीडच्या कारागृहात काहीही होऊ शकतं. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. तुरुंगात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट, आकासाठी स्पेशल फोन आणि जेवणाची सोय. सुरेश धस यांचा दावा. संतोष देशमुख हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड चित्रपट निर्माता असल्याचं समोर येते. कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं ओळखपत्र. बीड अर्धमसला मशीद जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास. एटीएस कडे घटनास्थळी एटीएसच्या पथकाकडून पाहणी. कुणाल कामराच्या अडचणीत वाढ. चौकशीला गैरहजर राहिल्याने पोलीस कुणाल कामराच्या घरी. खार पोलीस कुणाल कामराच्या माहीमच्या निवासस्थानी दाखल झालेत. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेवर चर्चा होणार असल्याची माहिती. पुढील आठवड्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहर लाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंच्या नद्यांच्या भीषण अवस्थेबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कारण नाही. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंचा फडणवीसांना सशर्त पाठिंबा. राज्याच्या शत्रूंना मदत होईल अशी भूमिका नको. राऊतांचं आवाहन. सर्वांना विचारात घेऊन राज्य चालवण्याचं उद्दिष्ट. फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यात पावसाचा इशारा. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.